हे गाईज जय एकविरा. तर हा आहे माझा मिनी व्लॉग नंबर 11. तर आता आपली गणेश चतुर्थी पण आलेली आहे. तर आज आम्ही जाणार होतो गणपती आणायला. तर सर्वात प्रथम आम्ही केलं घरी पाठपूजन झाल्यानंतर इथे आम्ही सगळे रेडी झालेलो गणपतीला घ्यायला जायला. तर इथे सगळं पाठ वगैरे अरेंज केला आणि आम्ही निघालो गणपती बाप्पाला घ्यायला जायला. तर आम्ही पोचलो डोंबिवली ईस्टमध्ये एक कला केंद्र आहे, मयुरेश्वर कला केंद्र. तर तिथे खूप सुंदर मूर्त्या भेटतात. तर आम्ही गणपती बाप्पा इथे बुक केलेला. तर थोड्याच वेळात आमचा बाप्पा आला. मग त्याला आम्ही पाटावर सेट वगैरे केला. मग त्यांनी आम्हाला दिला गणपती बाप्पाचा चक्र, जो की गणपती बाप्पाला ओटात घालायचा होता. नंतर मग गणपती बाप्पाला अगरबत्तीने ओवाळून आम्ही त्याची पूजा वगैरे केली आणि मग निघालो बाप्पाला घरी घेऊन जायला. गणपती बाप्पा गाईस, सर ही माझी स्कूल, साऊथ इंडियन असोसिएशन स्कूल, जिकडनं मी आता 10th पास केलं आहे. नंतर आम्हाला रस्त्याला गणपती बाप्पा दिसला. आता आम्ही पोचलो आमच्या एरियाच्या इथे, जिकडनं आम्ही आता गणपती बाप्पाला वाजत गाजत नेणार. तर हा आम्ही गणपती बाप्पा टेम्पोत आणलेला आणि पुढे ते बँड होते. आम्ही आता आमच्या बिल्डिंग खाली पोचलो. तर हा प्रश्न आहे की 5 माळे चढवायचे होता. गणपती बाप्पाला घरी आल्यावर आम्ही ओवाळलं, नजर वगैरे काढली आणि नंतर या बँडवाल्याच्या पोरांना लोक छळत होते मागे. नंतर आम्ही गणपती बाप्पाला घर फिरवून बाप्पाला मखरीत सजवलं. गणपती बाप्पा घरी आणल्यानंतर मी गेलो फटाफट केस कापायला, कारण मग 5 दिवस कापायला भेटणार नाही. मग केस कापून आल्यानंतर मी बसलो जेवायला, डाळ भात भाजी. आणि मग आम्ही नंतर लगेचच उद्याची तयारी सुरू केली. इथे दादा कंठी बनवत होता आणि इथे दुसरीकडे हारांची तयारी चाललेली. ही कंठी एकदम सुंदर झालेली. तर काय आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आता आपण पुढे 7 दिवसाच्या ब्लॉगमध्ये बघूया काय काय होतं. तो स्टे ट्यून. बाय गाईज. जय एकविरा.